शेतकऱ्याच्या घामाचं दाम थकलंय, पण खुर्चीवर बसलेल्या लोकप्रतिनिधींना त्याचं सोयरसुतक उरलेलं नाही. कोल्हापूर जिल्ह्यात आता ऊस दरावरून एक नवा संघर्ष पेटला आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेतकऱ्यांच्या थकीत FRP बाबत शासनाला आणि RJD कार्यालयाला खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुशने केला आहे. आंदोलन अंकुशच्या दाव्यानुसार मागील हंगामातील प्रति टन 100 रुपये FRP अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मात्र आमदार यड्रावकरांनी कोणतीही थकबाकी देणे बाकी नाही असा चुकीचा अहवाल सादर करून चक्क शासनाची दिशाभूल केली आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाबाबत अशी खोटी माहिती देणे अत्यंत क्लेशदायक आणि दुर्दैवी असल्याची चपराक आंदोलन अंकुशने लगावली आहे. ही केवळ माहितीची चूक नसून बळीराजाची केलेली निखळ फसवणूक आहे. आता प्रश्न असा उरतो की शासन या फसवणुकीची दखल घेणार की लोकप्रतिनिधींच्या खोट्या अहवालावर पांघरून घालणार. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता आंदोलन अंकुश आक्रमक झालं आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे विधानसभेत खरं तर आमदार म्हणून शपथ घेऊन बसलेले आहे. पण RJD कार्यालयात जे FRP रिपोर्ट जातोय त्या रिपोर्टमध्ये माझी काही थकबाकी नाही म्हणून या लोकांनी कळवलेलं आहे. खरं तर 1 फेब्रुवारीपासूनची 18 फेब्रुवारीपर्यंतची सगळी बिलं या कारखान्यानं गेल्या 15 दिवसामध्ये दिलेली नाही आणि मागचं 100 रुपये सुद्धा अजून या लोकांनी FRPच्या पुढचं 100 रुपये ते पण अजून द्यायची काही गोष्ट केलेली नाही. आता आम्ही RJD कार्यालयाला विचारलेलं आहे की बाबा तुम्हाला जर हे लोक फसवत असतील तर यांच्यावर खरं तर कोल्हापूरच्या एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फौजदारी दाखल करताय का बघा. जर शासनाच्या रिपोर्टवर आम्ही बघून जर त्या कारखान्याने सगळे FRP दिले असं जर मांडलं तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र या लोकांनी पैसेच दिलेले नाहीत. 16-17 कोटी रुपये या लोकांनी रेकॉर्डच खोटं दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं माझी विनंती आहे या आमच्या आमदारांना, किमान आमदार आहे तुम्ही खोटं तरी शेतकऱ्यांच्यावर बोलू नका. तुमची FRP थकीत असेल तर तसं शासनाला कळवायला काय अडचण आहे. पण तुम्ही शासनाला कळवताय माझी काही थकीत FRP नाही, इकडे तर शेतकऱ्याला पैसे दिलेले नसतात. हे चुकीचं आहे आणि तुम्ही पदावर बसलेल्या व्यक्तींनी अशा पद्धतीनं लोकांना फसवू नये. आणि 1 मेच्या अगोदर या लोकांनी आमचं 100 रुपये मागचं जे ठरलेले आहेत ते द्यावेत आणि आता तटलेली FRP आजच्या आज या शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याजासह द्यावी अशी आमची विनंती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.